संपलं एकदाच सगळं. या लालीची कटकट आता कायमची संपणार. मी अजून काय करू तुमच्यासाठी म्हणजे तुमचं समाधान होईल? एवढं प्रेम केलंय मी तुमच्यावर, तुम्हाला दिसलंय ते, कळलंय, तरी पण का अंतर देताय मला? 20 वर्ष वाट बघितली तुमची, तेव्हापासून प्रेम केलंय तुमच्यावर. ह्या दिवसासाठी तुम्हाला घटस्फोट द्यावा म्हणून आप्पांनी बाहेर नको नको ते आरोप केलेत माझ्यावर, आणि तुम्ही निमूटपणे कसं काय सहन केलं? बायकोचा इतका घाणेरडा अपमान कसा काय सहन करू शकता तुम्ही? मग काय बोलणार होतो मी? काय बोलायचं होतं मी? बरोबरच बोलले आप्पाजी काय बोलले ते. इतके दिवस त्या वकिलाबरोबर राहिलीस, काहीतरी केलं असेलच की. आणि जगातली कुठली बाई कबूल करणार आहे की आमच्यात काहीतरी झालं होतं? बस! कोणाच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत आहे माझ्या? नाही सहन होत आहे, शांत व्हा. कुणाच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवताय माझ्या? जेव्हापासून तुमचं नाव माझ्या आयुष्यात आलं ना, तेव्हापासून कुणाचा विचार नाही केलाय. तुमची वाट बघितली, तुमच्यावर प्रेम केलं, माझं सर्वस्व तुमच्या पायावर अर्पण केलंय, आणि माझ्या चारित्र्यावर संशय घेताय. मी खरंच कधी कुठल्या परपुरुषाकडे नाही बघितलं, कुणाला स्पर्श नाही करू दिला, त्या युगंधरला पण हात नाही लावू दिला मला. तुम्ही माझ्या जवळ असावं म्हणून मी खून करायला पण मागं पुढं नाही बघितलं, आणि तुम्ही माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवताय. हिम्मतच कशी झाली हो तुमची? स्वतः शेण खायचं, आम्ही बोलायचं पण नाही. हिम्मत कशी? माझ्यावर हात उचलायची हिंमत कशी झाली तुझी? याआधी देव माणसावर हात उचललायस. हे बघ, आपल्यातलं नातं आता सगळं संपलंय. तुझ्यामुळे लय त्रास झालाय, लय सहन केलंय मी. शेवटचं सांगतोय, घटस्फोट द्यायचा आणि निघायचं इकडनं. असं नका ना करू. मी आतापर्यंत तुमच्यासाठी जगली, आता ह्याच्या पुढे पण तुमच्यासाठी जगेन. मला तुमच्यासोबत जगायचं, मला लांब नका करू, मला घटस्फोट नका देऊ. मला घटस्फोट मी घेणारच. सीट यार, सीट यार, सीट. सगळं गाव उलट पालत घातलं मी, पण गोपाळच्या दुकानासाठी जागा नाही मिळाली यार. सीट. दादा, आजकाल आपल्या गावात पुरींच आणि जागाच सारखं झालंय. म्हणजे आपल्याला जी पाहिजे तिला आपण नाही पाहिजे, आणि आपल्याला जी नाही पाहिजे तिला कोण पाहिजे. हा, म्हणून माझ्या डोक्यात एक आयडियाची कल्पना आली, लय भारी. ठीक आहे नाही? ये मंग्याच्या दुकानाचं काय करायचं, 2 असं तुकडा करायचं चिरून, पार्टिशन. अर्ध मंग्याला आणि अर्ध गोपाळा देऊन टाकायचं. अरे दिल्ली, अरे तुम्ही काय मन बघता का मंगीच? हा, अरे दुसरीसाठी तुम्ही शब्द टाकायचा असं काचकीने जेलायचा. अरे म्हणला का माझ्या दुकानात काय एवढी जागा, कसं वाटायला लागा तिकडं? मी इकडं गिरायकाचा बगल बाजारतोय, तिकडं गोपाळ बायकांचं माप घेतोय. अरे एक आयडिया ना, काय रे? आपण झुंजरच्या दुकानात देऊ की जागा त्याला? हा, अरे हे रे मित्र, वा काय सल्ला दिलाय. माझा नाही का नाही ना, डोक्यात सर्किट माणूस आहे. ती बाबा ताकद लावून माझा खुब्यातनं पाय काढल दुकानाचा विचारलं तर. त्याला जर दुकानाचं बोललं ना, पायताना माझ्या डोक्याचे केस काढल आणि त्यांच्यासारखी हेअरस्टाईल करून ठेवल. मी नाही बाबा. कसले मित्र आहे तुम्ही? हे घ्या माझी चावी रिक्षाची, जाऊन सांगा त्या गोपाळला म्हणा माझ्या रिक्षामध्ये घे माप पाहिजे तेवढं रिक्षाचं.
तू काय दारू प्यायला जरा काय बी बडबडतंय ते तर सोड आला बघ नाव घेतलं माझा देव माणूस आला गोपाळा थांब मला त्याला महत्वाचं विचारायचंय गप ना बाबा 2 मिनिट ए गोपाळ दुकानाचं काय ते सांग बाबा काय ठरलं अरे दुकानाचं ना ते विषय आता डोक्यातनं काढून टाकलाय मी. नाही तू टेन्शन घेऊ नको आमची ती चर्चा चालू होती आता पण त्याच्यात बघ माझ्या दुकानात सगळं आम्ही प्रामुख्यानं विचार केला पण जागा कमी पडते बारकी आहे तर जुंदरच्या दुकानात बी विचार केला आम्ही पण त्याचं काय माहितीये का त्याचा बाप आहे सर्किट त्याचा बाप का नाही ताकद लावून डोक्यावरची केस काढून खोब्यातनं चप्पलीनं अशी हेअरस्टाईल करते असं आहे असं आहे हो. अरे ओ बाई बाबा तुझं काय तोंड आता काय बोलू तुला अरे चुकीचं बोलतोस तू मंग्या अरे थांबला का गोपाळ त्याला काहीतरी बोलू दे की तुम्ही तुमचंच कीर्तन चालू केलंय अरे त्याच्या दुकानावर फोकस करा थांबा फोकस मी करतो तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी आता काय विचार करतोय दुकान बिकान नाही टाकायचं आता मी वेगळा काहीतरी विचार करतोय. कसलं वेगळा विचार रे बाबा वेगळं असं ठरवलं नाही असं काय करायचं पण काहीतरी वेगळं केलं पाहिजे की. एक मिनिट माझ्या सगळं लक्षात आलेलं आहे मी सांगतो लाली वहिनी आणि तू दोघं मिळून काहीतरी वेगळं करणार आहे का नाही अंडरस्टँड बट लाली वहिनी कशी आहे त्या काय सांगू लागा तिचं लाली परत आल्यापासून ना तिच्या तोंडाकडे बघायची इच्छा व्हाय नाही माझी. नाही म्हणजे इतके दिवस घरापासून लांब होती त्या वकिला बरोबर होती मग काही शेण खाल्ला असेल नसेल तोंड काळ केलंय नाही काय काय कळा नाही डोक्याचा इस्कूट होते बघ सगळा. ए आवाज सांभाळून बोल तू कोणाबद्दल बोलतोय तू गोपा हा मला चांगलं माहिती आहे तू माझ्या लालिताईंना किती कसान कुठं त्रास दिलाय. परत परत सांगतोय मी शेवटचं पहिलं इथनं पुढं जर लालिताईंना त्रास झाला माझ्याशी गाठ आहे. लगे झाला का तू चालू परत चारण्याची कोंबडी बारण्याचा मसाला तो गोपाय किती नीच आहे का नाही मला चांगलं माहिती आहे. रे आतल्या गाठीचा येऊ परत जर काय आडवाकडे शब्द बोला ना गोपाळला अरे तुला मुतच तर हाणीन इथं आणि काम मुतला म्हणून परत हाणीन. मी तर डबल जेवून तुझ्या अंगावर बसीन मग तुझं चपाट पापड. या लकीनं मला कांड करताना बघितलंय की काय ही जेव्हा गोडाऊन मध्ये होती तेव्हा माझ्यावर लक्ष ठेवून तर नव्हता ना हा दारूच्या नशेत मित्रांना सगळं सांगून बसायचा त्याआधी मला काहीतरी केलं पाहिजे.